आजच्या या सखोल विश्लेषणात सर्वांचं खूप स्वागत आहे. आपल्या देशाच्या या प्रदीर्घ इतिहासात बघा, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण किंवा अगदी सम्राट अशोक यांच्यासारखे अनेक महान योद्धे होऊन गेले. हो, अगदी बरोबर. अनेक पराक्रमी राजे होऊन गेलेत. पण ज्या एका विलक्षण आपुलकीने आणि प्रेमाने अगदी घराघरात शिवाजी महाराजांची आठवण आजही काढली जाते, तशी इतरांची का काढली जात नाही, हा प्रश्न पडतोच. नक्कीच पडतो. आणि या प्रश्नाचं उत्तर केवळ त्यांच्या लढायांमध्ये किंवा त्यांच्या शौर्यात नाहीये. हो ना? ते उत्तर दडलंय त्यांनी शून्यातून जी एक पूर्णपणे वेगळी व्यवस्था उभी केली त्यामध्ये. आणि म्हणूनच या विषयावर आज आपण एक अतिशय महत्त्वाची चर्चा करणार आहोत. हो, आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा मुख्य आधार आहे गोविंद पानसरे यांचं अतिशय गाजलेलं पुस्तक शिवाजी कोण होता. अगदी. म्हणजे या पुस्तकातून आपण महाराजांची जी एक प्रस्थापित आणि खूप सोपी प्रतिमा उभी केली गेली आहे ना, तिच्या पलीकडे जाणार आहोत. त्यांचे जे खरे, व्यापक आणि क्रांतिकारक विचार आहेत, त्यांचा वेध आपण घेणार आहोत. खरं तर हे खूप गरजेचं आहे आजच्या काळात. हो, पण एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतो. या पुस्तकात आणि पर्यायाने आपल्या या स्रोतामध्ये काही राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील मुद्दे आहेत. पण आपला उद्देश इथे कोणाचीही राजकीय बाजू घेणं हा अजिबात नाहीये. डावी किंवा उजवी कोणतीही बाजू आपण घेणार नाही आहोत. बरोबर. पानसरे यांनी या पुस्तकात जे युक्तिवाद केले आहेत ते जसेच्या पसे, अत्यंत तटस्थपणे आणि मुळापासून समजून घेणं हाच आपला एकमेव हेतू आहे. अगदी स्पष्ट. तर मग सुरुवातीला जो प्रश्न आपण उपस्थित केला होता की महाराजांची ही अफाट लोकप्रियता का आहे, यावर पुस्तकात काय म्हटलंय? ही लोकप्रियता केवळ त्यांनी जिंकलेल्या किल्ल्यांवर नाहीये. ती समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेच्या अगदी मुळाशी जावं लागतं. म्हणजे नेमकं काय? बघा, त्या काळातली परिस्थिती आपण बघितली तर बहुतांश राजे हे वारसा हक्काने गादीवर बसलेले असायचे. त्यांना आयती राज्य मिळालेली होती. स्वतः शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे अतिशय पराक्रमी होते. हो, ते तर आदिलशहा आणि निजामशहाच्या दरबारात खूप मोठे जहागीरदार होते. अगदी बरोबर. त्यांना प्रचंड मान होता. म्हणजे शिवाजी महाराज सुद्धा आरामात वडिलांची ती जहागिरी चालवून एक अत्यंत सुखवस्तू जीवन जगू शकले असते. नक्कीच. पण त्यांनी ही चाकरीची आणि जहागिरीची व्यवस्था पूर्णपणे नाकारली. त्यांनी दुसऱ्यांची सत्ता न मानता स्वतःचं सार्वभौम राज्य उभं करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. अच्छा, म्हणजे शहाजीराजांची जहागिरी ही आजच्या कॉर्पोरेट भाषेत सांगायचं तर एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या कंट्री हेडसारखी होती असं म्हणता येईल का? हो, हे अगदी अचूक उदाहरण आहे. म्हणजे जिथे तुम्ही तुमच्या प्रदेशातले सर्वात मोठे अधिकारी असता, तुम्हाला भरपूर पगार असतो, सुविधा असतात, पण तुमची अंतिम सत्ता आणि निष्ठा ही बाहेरच्या हेड ऑफिसकडे असते. हो, म्हणजे दिल्ली किंवा विजापूरच्या दरबाराकडे. बरोबर. आणि शिवाजी महाराजांनी नेमकी हीच कंट्री हेडची ऑफर नाकारून स्वतःचा स्टार्टअप किंवा स्वतःचं स्वतंत्र राज्य उभं केलं. पण मला इथे एक प्रश्न पडतो. त्यांचा हा जो सुरुवातीचा लढा होता, तो नक्की कोणाविरुद्ध होता? कारण दिल्लीचे सुलतान तर खूप लांब होते ना. आणि इथेच पानसरे एक खूप महत्वाचा धागा पकडतात. सामान्य रयतेचा म्हणजे खेड्यातल्या गरीब शेतकऱ्यांचा रोजचा संघर्ष दिल्लीच्या किंवा विजापूरच्या सुलतानांशी न होताच. अच्छा. सुलतान त्यांच्यासाठी एक अदृश्य आणि खूप दूरची संकल्पना होती. प्रजेचा रोजचा संबंध यायचा तो स्थानिक वतनदारांशी. म्हणजे हे जे देशमुख, देशपांडे, पाटील असायचे ते? हो, हे वतनदार वंशपरंपरेने चालत आलेले स्थानिक सत्ताधीश होते. हे लोक सुलतानाच्या नावाने कर गोळा करायचे, पण त्याहून भयानक गोष्ट म्हणजे त्यांची स्वतःची फौज असायची. बरोबर? अगदी बरोबर. ते स्वतःची खाजगी फौज बाळगून असायचे आणि या फौजेच्या जीवावर ते रयतेचं प्रचंड आर्थिक आणि शारीरिक शोषण करत असत. बापरे. रयतेसाठी सुलतान लांब होता, पण हे वतनदार त्यांचे रोजचे कर्दनकाळ होते. महाराजांनी नेमच्या याच शोषक व्यवस्थेवर पहिला घाव घातला. म्हणजे महाराजांचा पहिला लढा हा मोठ्या साम्राज्यांविरुद्ध नसून स्वतःच्याच परिसरातील भ्रष्ट स्थानिक वतनदारी व्यवस्थेविरुद्ध होता तर? हो ना. महाराजांनी या वतनदारांना अत्यंत कडक शब्दात समज दिली. त्यांनी स्पष्ट आदेश काढले की रयतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आणि जे ऐकणार नाहीत त्यांचं काय? त्यांची वतने थेट जप्त करण्याची कठोर कारवाई त्यांनी सुरू केली. आणि बघा, या एका धोरणामुळे एक फार मोठं मानसिक बदल घडला समाजात. कसा काय?
सामान्य माणसाला, त्या पिळवणूक होणाऱ्या शेतकऱ्याला आयुष्यात पहिल्यांदाच असं वाटलं की हा जो कोणी तरुण राजा आहे तो लांबच्या दरबारात बसणारा कोणी परका सत्ताधीश नाहीये, तो आपला आहे. क्या बात है. म्हणजे आपल्या संरक्षणासाठी तो स्वतःच्या जातीतल्या मोठ्या सरदारांनाही शिक्षा देऊ शकतो, हा विश्वास रयतेच्या मनात निर्माण झाला. अगदी तेच. हा विश्वास खूप महत्वाचा होता. पण मग आता हे वतनदार बाजूला राहिले तर राज्याचा गाडा कसा चालवायचा? कारण कर गोळा करणं तर आवश्यकच होतं. पानसरे यांनी पुस्तकात महाराजांच्या अर्थव्यवस्थेबद्दल जे लिहिलंय ते खूपच रंजक आहे. वतनदारांसारखे मधले दलाल काढून टाकल्यानंतर महाराजांनी थेट प्रजेकडून कर सरकारी खजिन्यात जमा करण्याची पद्धत सुरू केली. थेट खजिन्यात? हं. म्हणजे मध्ये कोणीही नाही? कोणीही नाही. जमिनीची शास्त्रशुद्ध मोजणी केली, तिची प्रतवारी ठरवली आणि उत्पादन क्षमतेनुसार कर निश्चित केला. हे तर खूपच प्रगत प्रशासन झालं. हो, पण या सगळ्या प्रशासकीय बदलांमध्ये मला जो मुद्दा सर्वात जास्त भावला तो म्हणजे महाराजांनी त्यांच्या लष्कराला दिलेला आदेश. कोणता आदेश? सैन्य मोहिमेवर असताना शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, हा त्यांचा कडक नियम होता. अरे वा. पण त्या काळातल्या लष्करी मोहिमा तर खूप विध्वंसक असायच्या ना? हो ना. त्या काळात जगभरात असा अलिखित नियमच होता की सैन्य ज्या गावातून जाईल तिथली उभी पिके नष्ट करणार, लोकांची जनावरे पळवणार. अगदी स्वतःच्याच राज्यातून सैन्य जाताना सुद्धा प्रजेची अशीच अवस्था असायची. म्हणजे स्वतःचं सैन्यच प्रजेला लुटत होतं. हो, पण महाराजांनी चिपळूणच्या सुभेदाराला जे पत्र लिहिलंय त्यात त्यांनी सैन्याला स्पष्ट बजावलंय की तुम्ही जर रयतेला लुटलं तर त्यांना वाटेल की यापेक्षा मोगल बरे होते. खरंच, हे तर जणू काही 17व्या शतकात कन्झ्युमर प्रोटेक्शन किंवा प्रॉपर्टी राईट्स लागू करण्यासारखं झालं. अगदी बरोबर. सैन्याला जर काही हवं असेल तर त्यांनी प्रजेची कोणतीही गोष्ट फुकट न घेता ती योग्य पैसे देऊन विकतच घेतली पाहिजे. आज आपल्याला हे खूप साधे नियम वाटतात, पण त्या काळात स्वतःच्याच सैन्यावर अशी निर्बंध लादणे खरोखरच क्रांतिकारक होते. आणि यामागे एक फार मोठी राजकीय समज होती बरं का. ती कशी? महाराजांनी त्याच पत्रात म्हटले की आपण रयतेचे आई बाप आहोत. हा फक्त एक लष्करी नियम नव्हता, तर तो प्रजेसोबत केलेला एक सामाजिक करार होता. अच्छा, सामाजिक करार. हो, जेव्हा राज्य तुमचं आर्थिक रक्षण करतं, तुमच्या कष्टाच्या पैशाची आणि अगदी भाजीच्या देठाचीही काळजी घेतं, तेव्हा प्रजेच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. हे राज्य माझं आहे, ते माझं रक्षण करतंय. अगदी. आणि म्हणूनच या राज्यासाठी मी लढलं पाहिजे, प्रसंगी प्राण दिले पाहिजेत, ही जी उत्कट भावना स्वराज्यातल्या मावळ्यांमध्ये निर्माण झाली ती या अशा धोरणांमधून आली होती. तलवारीच्या जोरावर तुम्ही प्रदेश जिंकू शकता, पण लोकांची निष्ठा जिंकण्यासाठी तुम्हाला असा न्याय द्यावा लागतो. खरंय. आणि न्यायाचा विषय निघालाच आहे, तर यातला एक अत्यंत संवेदनशील भाग म्हणजे तत्कालीन समाजात स्त्रियांना दिलेली वागणूक. रयतेला दिलेलं हे संरक्षण फक्त आर्थिक पातळीवरचं नव्हतं, बरोबर? बिलकुल नाही. पानसरे पुस्तकात अतिशय स्पष्टपणे मांडतात की महाराजांनी समाजातील सर्वात असुरक्षित घटकाला म्हणजे स्त्रियांना सर्वोच्च संरक्षण कसं दिलं. त्या काळातल्या सरंजामशाहीत स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत भयानक होता. म्हणजे युद्धात जशी संपत्ती लुटली जाते तशीच स्त्रीसुद्धा एक लूट मानली जायची, हो ना? हो, दुर्दैवाने. शत्रूच्या स्त्रियांना पळवून आणणे आणि त्यांना गुलाम म्हणून राबवणे किंवा बक्षीस म्हणून वाटणे ही त्या काळातील एक सर्वमान्य पद्धत होती. बापरे. आणि कोणीही त्याला विरोध करत नव्हतं. अजिबात नाही. पण महाराजांनी ही अमानवीय प्रथा समूळ नष्ट केली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. हो, आबाजी सोनदेवांनी जेव्हा तिला नजराणा म्हणून महाराजांसमोर आणलं होतं. हो, तेव्हा महाराजांनी तिला केवळ सन्मानाने परत पाठवलं नाही, तर तिला चक्क आई समान मानलं. हे खरोखरच खूप उदात्त होतं. पण हे फक्त परक्या स्त्रियांबाबत नव्हतं ना. म्हणजे स्वतःच्या राज्यातल्या अधिकाऱ्यांनी जर असा गुन्हा केला तर काय होत होतं? त्यासाठी रांजा गावच्या पाटलाचं उदाहरण खूप बोलकं आहे. रांजाचा पाटील बाबाजी बिन गुजर याने जेव्हा एका गरीब शेतकरी कन्येवर अत्याचार केला तेव्हा तो महाराजांचा स्वतःचा अधिकारी होता. मग महाराजांनी काय केलं? महाराजांनी कसलाही मुलाहिजा न बाळगता त्या पाटलाचे हातपाय कलम करण्याची अत्यंत कठोर शिक्षा दिली. बापरे, हे ऐकताना अंगावर काटा येतो. आजच्या भाषेत सांगायचं तर हे थेट झिरो टॉलरन्स धोरण होतं. अगदी 100% झिरो टॉलरन्स.
गुन्हेगार कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याला सोडलं जाणार नाही. कल्याणच्या घटनेतून महाराजांनी सौंदर्याची आणि पराक्रमाची तत्कालीन व्याख्याच बदलून टाकली. हो, आणि रांजाच्या घटनेतून त्यांनी संपूर्ण व्यवस्थेला एक असा मेसेज दिला की या राज्यात स्त्रियांच्या सन्मानाशी अजिबात तडजोड खपवून घेतली जाणार नाही. म्हणजे जर आपण या दोन्ही घटनांचा एकत्र विचार केला तर स्वराज्याचं खरं स्वरूप आपल्यासमोर येतं. शेतकरी आणि स्त्रिया हे दोन घटक त्या काळात सर्वात जास्त शोषित होते. हो, आणि जेव्हा महाराजांनी या दोन घटकांना कायद्याचं कठोर संरक्षण दिलं तेव्हा त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येक घरात स्वराज्य खऱ्या अर्थाने पोहोचलं. लोकांना खात्री पटली की इथे आपला सन्मान सुरक्षित आहे. पण इथेच पुस्तकातला सर्वात मोठा आणि सध्याच्या काळात वादग्रस्त ठरू शकणारा मुद्दा समोर येतो. कोणता? पानसरे एक खूप थेट प्रश्न विचारतात की जर महाराजांनी सर्व रयतेला इतका समान न्याय दिला तर मग आज त्यांना केवळ हिंदूंचे रक्षक आणि मुस्लिमांचे शत्रू अशी एक अत्यंत संकुचित आणि धार्मिक ओळख का दिली जाते? हां, खूप कळीचा मुद्दा आहे. पुस्तकात पानसरे असा युक्तिवाद करतात की महाराजांचा लढा हा कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हताच मुळी, तो केवळ अन्यायी सत्तेविरुद्ध होता. पण यासाठी त्यांनी काही पुरावे दिले आहेत का पुस्तकात? हो ना, भरपूर पुरावे दिलेत. जर महाराजांची लढाई इस्लामविरुद्ध असती तर त्यांच्या सैन्यात इतक्या महत्वाच्या पदांवर मुस्लिम अधिकारी कसे असते? हां, म्हणजे कोण कोण होते? स्वराज्याच्या आरमारासारखं अत्यंत सामरिकदृष्ट्या महत्वाचं दल दौलत खान या मुस्लिम अधिकाऱ्याकडे होतं. सिद्दी हिलाल हा त्यांच्या घोडदळाचा प्रमुख होता आणि नूरखान बेग हा पायदळाचा प्रमुख होता. अरे वा. आणि फक्त लष्करी पदेच नाही, मी विचार करत होतो अगदी वैयक्तिक सुरक्षेचा विषय घ्या. आग्र्याच्या कैदेत असताना जेव्हा महाराजांच्या जीवावर अक्षरशः टांगती तलवार होती. हो, अत्यंत नाजूक प्रसंग होता तो. बरोबर. अशा धोक्याच्या प्रसंगी त्यांच्यासोबत असलेला विश्वासू अंगरक्षक मदारी मेहतर हा देखील मुस्लिमच होता. आपण विचार केला तर जर महाराजांच्या मनात धर्माबद्दल थोडा जरी द्वेष असता तर त्यांनी स्वतःच्या सागरी सुरक्षेची किंवा आग्र्यासारख्या परक्या भूमीत स्वतःच्या जीवाची जबाबदारी मुस्लिम अधिकाऱ्यांवर सोपवली असती का? कधीच नाही. ही तर पूर्णपणे गुणवत्तेवर आणि निष्ठेवर आधारित अत्यंत प्रोफेशनल कार्यपद्धती झाली. नक्कीच. आणि याच संदर्भात पानसरे एका पत्राचा उल्लेख करतात जे महाराजांनी थेट औरंगजेबाला लिहिलं होतं. औरंगजेबाला? काय होतं त्या पत्रात? तो मुसलमानांचा नाही तर तो संपूर्ण जगाचा म्हणजे रब उल आलमीन आहे. मस्जिदीतील आजान आणि मंदिरातील घंटा या एकाच देवाला पोहोचतात. खरंच किती व्यापक विचार होता हा. यावरून स्पष्ट होतं की महाराजांची लढाई ही धार्मिक कट्टरतेविरुद्ध आणि राजकीय अन्यायाविरुद्ध होती. अगदी. मित्र हिंदू आहे म्हणून त्याला पाठिंबा आणि शत्रू मुस्लिम आहे म्हणून त्याला विरोध, असं अत्यंत वरवरचं समीकरण त्यांच्या धोरणात कुठेच बसत नाही. हे सगळं ऐकल्यावर एक मोठा विरोधाभास डोळ्यासमोर उभा राहतो बघा. कोणता? म्हणजे महाराजांनी वतनदारी मोडली, जातीधर्माच्या भिंती पाडल्या आणि रयतेचं इतकं सुंदर राज्य उभं केलं, तरीही त्यांच्याच समाजातील प्रस्थापित वर्गाकडून, उच्चवर्णीयांकडून त्यांना भयानक विरोध सहन करावा लागला. हो, हा इतिहासातला एक खूप कटू सत्य आहे. पानसरे यांनी पुस्तकात राज्याभिषेकाचा जो प्रसंग मांडलाय तो खरंच अवाक करणार आहे. हो, राज्याभिषेकाचा प्रसंग हा तत्कालीन सामाजिक विषमतेचा सर्वात मोठा पुरावा आहे असं मला वाटतं. ज्या राजांनी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर मुघल आणि आदिलशाहीसारख्या महासत्तांना झुंजवून स्वतःचं राज्य उभं केलं, त्या राजाला स्थानिक ब्राह्मणांनी शूद्र ठरवून राज्याभिषेक करण्यास चक्क नकार दिला. हे अत्यंत अपमानास्पद होतं. केवळ अपमानास्पद नव्हतं, तर ती एक अत्यंत खोलवर रुजलेली जातीय मानसिकता होती. अखेर महाराजांना स्वतःच्याच राज्यात राज्याभिषेकासाठी काशीहून गागाभट्टांना बोलावून अमाप संपत्ती खर्च करावी लागली. पण याहीपेक्षा एक धक्कादायक गोष्ट पानसरे पुढे सांगतात. ती म्हणजे मिर्झा राजे जयसिंगाची. हो, तो प्रसंग तर विचार करायला लावणारा आहे. जेव्हा औरंगजेबाचा सरदार आणि स्वतः एक हिंदू राजपूत असलेला मिर्झा राजे जयसिंग स्वराज्यावर चालून आला, तेव्हा पुण्यातील काही ब्राह्मणांनी महाराजांच्या पराभवासाठी आणि जयसिंगच्या विजयासाठी चक्क कोटचंडी यज्ञ केला होता. हो, हे पुस्तकात खूप स्पष्टपणे मांडले. हे समजायला खूप कठीण जातं. म्हणजे आपला स्वतःचा रयतेचा राजा हरला तरी चालेल, पण बाहेरून आलेला मोगलांचा सरदार जिंकला पाहिजे, असं का? याचं कारण आपल्याला पुन्हा त्या वतनधारी व्यवस्थेत सापडतं बघा. कसं काय? त्या काळात राष्ट्र किंवा स्वदेश या संकल्पना आजच्यासारख्या प्रगत नव्हत्या.
प्रस्थापित वर्गाचा विचार फक्त त्यांच्या स्वतःच्या आर्थिक आणि सामाजिक अधिकारांपुरता मर्यादित होता. मिर्झा राजे जयसिंग हा जरी मोगलांचा सरदार असला तरी तो सरंजामशाहीचा म्हणजेच जुन्या प्रस्थापित व्यवस्थेचा प्रतिनिधी होता. अच्छा, म्हणजे तो जिंकला असता तर जुनी वतनदारी व्यवस्था पुन्हा लागू झाली असती. अगदी बरोबर. आणि या प्रस्थापितांचे हक्क अबाधित राहिले असते. दुसरीकडे शिवाजी महाराज हे या प्रस्थापित शोषणकर्त्यांसाठी सर्वात मोठा धोका होते, कारण ते थेट तळागाळातील शेतकऱ्याला ताकद देत होते. समजलं. म्हणूनच महात्मा फुले यांनी जेव्हा शिवाजी महाराजांच्या कार्याचं मूल्यमापन केलं तेव्हा त्यांनी त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक न म्हणता अत्यंत सार्थपणे कुळवाडी भूषण म्हणजेच शेतकऱ्यांचा अभिमान अशी उपाधी दिली. हो, आणि यातून हेच सिद्ध होतं की आपले आणि परके हे धर्मावरून ठरत नव्हते, तर ते वर्गीय हितसंबंधांवरून ठरत होते. पण मग आज परिस्थिती एवढी का बदलली आहे हा प्रश्न उरतोच. जर हा राजा इतका समतावादी, रयतेचा कैवारी आणि प्रस्थापितांना धडकी भरवणारा होता, तर मग आज त्यांची एक अत्यंत सोपी आणि कट्टर प्रतिमा का उभी केली गेली आहे? पानसरे यावर जो युक्तिवाद करतात तो खरोखरच खूप विचार करायला लावणार आहे. ते म्हणतात की प्रस्थापित हितसंबंधांनी महाराजांच्या खऱ्या आणि बंडखोर इतिहासाला जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महाराजांना थेट देव बनवून देव्हाऱ्यात नेऊन बसवलं. देव बनवलं, पण त्यातून काय साध्य झालं? ह्या देव बनवण्यामागे एक फार मोठं मानसशास्त्र आहे. पानसरे अतिशय मार्मिकपणे सांगतात की देव कधी प्रश्न विचारत नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक देवाचं अनुकरण करत नाहीत, ते फक्त त्याची पूजा करतात. खरंच की? जेव्हा तुम्ही एखाद्या महापुरुषाला देव बनवता तेव्हा त्यांच्या विचारांचं आचरण करण्याची जबाबदारी तुमच्यावरून आपोआप निघून जाते. अरे बापरे, हे तर एखाद्या महान आणि क्रांतिकारक पुस्तकाला कायमस्वरूपी कपाटात बंद करून फक्त त्याच्या कव्हरची रोज पूजा करण्यासारखं झालं. हो ना? तुम्ही जय जयकार जोरात करता, पण आतल्या पानांवर काय लिहिलंय त्या तत्वांचा मात्र तुम्हाला सोयीस्कर विसर पडतो. अगदी हेच. पानसरे अशा अनुयायांना भोंदू भक्त म्हणतात. भोंदू भक्त? हो, हे असे लोक आहेत जे रस्त्यावर महाराजांच्या नावाने तलवारी नाचवतात, दंगली घडवतात, इतर धर्मांबद्दल द्वेष पसरवतात, पण महाराजांच्या शेतकरी हिताच्या, स्त्रियांच्या सुरक्षेच्या किंवा सर्वसमावेशक न्यायाच्या एकाही विचाराचं प्रत्यक्ष आयुष्यात आचरण करत नाहीत. म्हणजे महाराजांच्या स्वराज्यातून रयत हा शब्दच जणू काही आजकाल सोयीस्करपणे वगळला गेला आहे. हो, आणि त्यांना केवळ हिंदूंचे रक्षक आणि मुस्लिमांचे द्वेषी अशी संकुचित प्रतिमा दिल्याने सध्याच्या काळातील राजकीय फायद्यांसाठी त्यांचा वापर करणं अत्यंत सोपं जातं. पण यात महाराजांच्या खऱ्या लोककेंद्री विचारांचा बळी जातोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरंच, आजच्या या सखोल चर्चेतून आपण एक खूप मोठा प्रवास केला. पानसरे यांच्या पुस्तकाच्या आधारे आपण पाहिलं की महाराजांचा लढा हा केवळ तलवारीचा किंवा दोन राज्यांच्या सीमा वाढवण्याचा नव्हता. बिलकुल नाही. तो लढा अन्याय, वतनदारी, शोषण आणि प्रस्थापित जातीय मानसिकतेविरुद्धचा एक वैचारिक आणि प्रत्यक्ष संघर्ष होता. आणि म्हणूनच हा इतिहास वाचताना प्रत्येकाने स्वतःशी प्रामाणिक राहून चिकित्सा केली पाहिजे. पानसरे या पुस्तकातून आपल्याला हाच प्रश्न विचारतात की आपल्याला नक्की कोणता शिवाजी हवा आहे? म्हणजे कसा शिवाजी? दंगली घडवणारा आणि द्वेष पसरवणारा शिवाजी, की असा राजा जो आपल्या स्वतःच्या सैन्याला शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाची काळजी घेण्याचे आदेश देतो, स्त्रियांचा सर्वोच्च सन्मान करतो आणि समाजातील शेवटच्या माणसाला हे राज्य माझं आहे असा विश्वास देतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारलाच पाहिजे. आणि जाता जाता या संपूर्ण चर्चेचा अर्क म्हणून एका वेगळ्या गोष्टीवर नक्की विचार करा. आपण पाहतो की आजकाल सर्वत्र महान नेत्यांचे आणि महापुरुषांचे अत्यंत भव्य पुतळे उभारले जातात. हो, प्रचंड खर्च करून स्मारके बांधली जातात. पण जेव्हा आपण असे भव्य पुतळे उभारतो तेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो की त्या दगडांच्या किंवा धातूंच्या पुतळ्यांची भव्यता त्या महापुरुषांच्या खऱ्या आणि क्रांतिकारक विचारांवर सावली तर पाडत नाही ना? आपण स्मारकांच्या आणि उत्सवांच्या प्रचंड गर्दीत त्या महापुरुषांच्या चळवळीचा आणि त्यांच्या मूळ संघर्षाचाच कुठेतरी विसर तर पडू देत नाही होत ना? यावर सर्वांनी नक्की विचार करा. या सखोल विश्लेषणाच्या पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा आणि विचार करत रहा.